अरे जोत्या जी, जग गए क्या शंभुराज? नहीं, नहीं। हम्म। कब जागेंगे तुम्हारे शंभुराज और कब मेरा काम होगा? हाँ, पापा ये लकड़हारा कहाँ पे है? एक बार गया तो गया, वापस नहीं आया। कब आएगा? येईल की हुजूर. म्हणजे यायलाच पाहिजे होता. का भ्याला तुम्हाला बघून? मागच्या बाजूने आलाय, पाणी तापवाय ठेवलंय. कोई बात नहीं, कोई बात नहीं. दादासाहेब वाट बघत असतील. निघायला उशीर झालाय आणि हा मुल्ला मेख मारून बसलाय. काय करावं? कसा हा मुल्ला इथून जाईल? आज आत्ता छावणी सोडून बाहेर पडलं तर स्वराज्याच्या वाटा मोकळ्या आहेत. पहिलीसा वाट बघत असते. आई जगदंबे, तूच काहीतरी कर. पण एक झालं, छत्रपतींशी दुरावा असल्याचं चित्र चांगलं रंगवलं तुम्ही. येसू त्यामुळे तर दिलेर खान फसला, पण त्यासाठी शृंगारपुरातली नाराजी त्याच्यासमोर ताबुतासारखी नाचवावी लागली. आम्हाला भेटायला बोलावलं नाही म्हणून आम्ही नाराज आहोत, रुसलोय, असा बनाव करावा लागला. पण यातल्या काही गोष्टी आम्हालाही खऱ्या वाटल्या. तुम्हाला खऱ्या वाटल्या म्हणून इतरांना खऱ्या वाटल्या, पण तरी आम्ही तुम्हाला शिवस्वरूप बाबा कोण हे सांगितलं होतं की. पण यामुळे काही साध्य झालं? म्हणजे हे सगळं करायची काही गरज होती का? रुसवे फुगवे, नाराजी, बाप बेट्यातील दुरावा. बाप बेट्यातील दुरावा. येसू असा दुरावा दाखवणं ही जुनी परंपरा आहे भोसल्यांची. आमचे आजोबा महाराज साहेब आणि आबासाहेबांमध्ये हेच नाट्य होतं. तेव्हा त्यांनी ते आदिलशाही विरोधात केलं होतं. महाराज साहेबांनी आदिलशाहला स्पष्ट सांगितलं, आमचा मुलगा आमचं ऐकत नाही, तो काय वागतो काय करतो याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. वरवर असं सांगायचं आणि आतून मात्र मदत करायची. ऐकून होतो आम्ही हे. आणि हा दुरावा दाखवायला त्यांनी सुरुवात केली आबासाहेबांच्या लग्नापासून. महाराज साहेब लग्नाला हजरच राहिले नाही, पुढं कुठल्याही शुभकार्यात हजर राहिले नाही. कारण सोंग हे शेवटपर्यंत वटलं तरच खरं, नाहीतर घोटाळा होतो. आम्ही तेच केलं आणि आज त्यातूनच बऱ्याच गोष्टी साध्य झाल्यात. येसू, दिलेर खानाच्या गोटात असलेले अनेक मराठा सरदार आपल्या बाजूला आले आहेत. शहजादा आणि दिलेर खान यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि मुख्य म्हणजे गेली 3 वर्ष दिलेर खान स्वराज्याच्या उंबरठ्यावर भराऱ्या मारतो. पण एवढ्या दिवसांच्या मेहनतीचं फळ काय? फक्त एक भूपाळगड. तोही दिलेर खानाच्या हाती गेला आणि 14 दिवसात स्वराज्यात परत आला. या सगळ्याचा जेव्हा औरंगजेबासमोर लेखाजोखा मांडला जाईल तेव्हा नक्कीच औरंगजेबाच्या मनात संशय निर्माण होईल आणि दिलेर खान फितूर ठरेल. मग त्याचा भयानक शेवट निश्चित. युवराज, केवढं हे राजकारण, पण कोणालाच कशी कल्पना असणार? बंद दाराआडचं गुपित हे गुपितच ठेवायला पाहिजे होतं ना. फक्त आमचं एक चुकलं. आम्ही दिलेर खानाकडे पोहोचलो, पण शहजाद्याकडे आम्हाला वेळेत पोहोचता आलं नाही. पोहोचता आलं नाही की दिलेर खानाने पोहोचू दिलं नाही? पोहोचू दिलं नाही. होय येसू, ज्यावेळी आम्ही दिलेर खानाला झुलवत होतो त्यावेळी तोही आम्हाला झुलवतच होता. त्यानं तर औरंगजेबाला शिफारस सुद्धा केली होती, संभाजीला मराठ्यांचा राजा म्हणून घोषित कर. या शिफारशीनं आम्ही थोडेच पुरळून जाणार होतो, मुळीच नाही.
येसू, या जगात आम्हाला आबासाहेबांहून काहीही प्रिय नाही. त्यांच्यासाठी असे 1000 संभाजी जान कुर्बान होती. त्यांच्यासाठी आम्ही मोगलाईत ही उडी घेतली, अशा कित्येक उड्या अजून घेऊ. धार लावणार धार. सूर्या, चाकू, बिचव, कट्यारी, फिरंग, तलवार, समशेर, पट्टे, भाले, जांभिये. धार लावणार धार. हुजूर, धार लावायची का? हाँ, जा बाबा जा, चलो आगे जा. ठीक है हुजूर, गुस्सा मत करो. अरे एक बार बोला सुना नहीं, जा आगे. ठीक है हुजूर. धार लावणार धार. अरे चाकू, सूर्या, तलवार, समशेरींना. अक्कासाहेब बाहेर बघतायत, म्हणजे नक्कीच युवराज इथनं सटकलेत. धार लावणार धार. येसू, आम्हालाही वाटतं, खूप वाटतं. आपल्या भावानी बाळाचे बोबडे बोल ऐकावे, त्यांना दुडूदुडू धावताना बघावं, त्यांना उरापोटाशी घट्ट कवटाळून झोपावं. तुम्ही दालनात यावं आणि म्हणावं, किती झोपतायत हे बापलेक उजाडल्यानंतरही. आणि तरीही आम्ही पांघरुणातच लोळत पडावं. तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर तुमच्या ओल्या केसातून उघळणारे पाण्याचे थेंब बघावे. रायगडाच्या नगारखान्यातून घडशी बुवांनी वाजवलेल्या नगाराचा नाद ऐकत तसंच लोळत राहावं. वाटत, खूप वाटत, पण शक्य नाही ते. आमच्या आबासाहेबांनी कधी अय्याशी केली नाही, आम्ही सुद्धा करणार नाही. कारण आव्हानं खूप मोठी आहेत. खरं तर शहजादा स्वराज्यात आला असता तर एव्हाना दिल्लीच्या तख्ताला सुरुंग लागला असता. पण आहोत, आम्ही समाधानी आहोत. येसू, अक्कासाहेब दिलेर खानाच्या तळावर नसत्याना तर आतापर्यंत आम्ही औरंगाबाद सुद्धा गाठलं असतं. पण हो, तो एक पायगुंताच झाला. पण युवराज, त्यांची तुमच्यावर आईची माया आहे हो. काही भलं बुरं होऊ नये म्हणून त्या आल्या. ते तर आहेच, पण त्यांच्या मायेत दडपून जायला होतो. बघा ना, अजूनही आल्या नाही. बहिरची काकांचाही काही निरोप नाही. एव्हाना यायला पाहिजे. का उशीर होतो? अरे रायप्पा, पाण्याला उकळी आली, तुला इजवायची का? हाँ, बुझा दो चूल्हा और जाकर उठाओ शंभू राजे को और कहो उन्हें नहा लो. रायप्पा, मुझे कहो अब कब कितनी देर लगेगी उनको उठने की? हाव, पर क्या परवर लगा के रखा है तब से? इतनी लंबी नींद सोता है कोई? यहाँ मुल्ला अहमद की एक नींद पूरी होगी और तुम्हारी युवराज है कि? अहो, क्या उठाओ? अहो, थोडा समय, थोडी देर अजून. ये लो, तब से थोड़ी देर की रट लगा के रखे हो. मैंने कहा अभी के अभी जाओ और उठाओ उन्हें. सरकार, थोडी सबुरी ना. आम्ही उठवू शकत ना तुम्ही. क्यों नहीं उठाएंगे आप? क्या कर लगे? अहो, लय चिडत्याल. माग एका सरदाराने अशी झोपमोड केली. विचारा ज्योत्याजीला. काय नाव काय रे डोसक मारलेल्या सरदाराचं? तुले मातब्बर सरदार दगडोबा धोंडेबा पत्थरे. हा, दगडोबा धोंडीबा पत्थरे. लेकिन मैं मुल्ला अहमद हूँ. मैं
मैं कोई दगुड़वा ढोंडीबा पतरे नहीं है। देखता हूं क्या करते हैं। आई जगदंबे, युवराज, एकूणच परिस्थिती कठीण आहे. म्हणूनच आमच्या मनात एक विचार आला, पण तुम्ही मानला पाहिजे. बोला तरी. तुम्ही निघायचं. तुम्हाला न घेता येसू अक्कासाहेब अजून पोचल्या नाही. नियोजनाप्रमाणे आतापर्यंत यायला हव्या होत्या. त्यांना काही अडचण? काही समजायला मार्ग नाही. त्यात बहिर्जी काका अजून आले नाही, त्यामुळे पुढची दिशा ठरवता येत नाही. मग काय करूया? तुम्ही निघा. लाडी सोबत आहे. हीच वेळ आहे. सुखरूप निसटू शकाल. युवराज, आमचं हसू होईल. कोण हसेल? रायगड हसेल. म्हणेल तावा तावाने गेली होती युवराजांना आणायला आणि मोकळी चाली हात हलवून. रायगडाला समजावून सांगा, इथली परिस्थिती सांगा. आता कोण काय म्हणेल, कोण हसेल, कोण टोमणे मारेल, हे सगळं पाहत बसण्यापेक्षा तुमची सुरक्षा महत्वाची. आमची सुरक्षा महत्वाची आणि तुमची? येसू, आता तुम्ही निघा. आम्ही सुद्धा लवकरच येऊ रायगडावर. आता नाही थांबणार आम्ही दिलेर खानाच्या छावून. राणू अक्का पोहोचल्या की आम्ही लगेच निघू. युवराज, येसू, भवानीबाईंचा विचार करा. आपल्या दोघांमध्ये त्यांचे हाल कशासाठी? नेणत्या बाळापासून त्याची आई दूर होणं किती त्रासदायक असतं याची कल्पना आहे आम्हाला. त्यांचा विचार करा. ठीक आहे, नाही थांबणार आम्ही. जातो, पण थोडा वेळ वाट पाहतो. तिघेही सोबत गेलो असतो तर मग मागची काळजी राहत नाही, आणि नाही जमलं तर मग जातो. पण आता पण काय? युवराज, आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय. हे स्वराज्यात सर्वत्र झालं असेल. तुम्ही आमच्या सोबत दिसला नाही तर इतरांना धक्का बसेल, आणि त्याहीपेक्षा आबासाहेबांना मोठा धक्का बसेल. निदान त्यांचा तरी विचार करा युवराज. येसू, आम्ही आबासाहेबांचाच विचार करतो आहोत, पण त्यासाठी तुम्ही सुखरूप जाणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत ज्या खबरा येत आहेत त्यावरून आम्ही ही मोहीम आवर्ती घ्यावी असंच आबासाहेबांचं मत आहे असं वाटतंय. हो, खर तर आबासाहेबच येणार होते, पण जालना धरणगावाच्या मोहिमेवरून येताना त्यांना खूप त्रास झाला. त्यात रणमस्तखानाच्या फौजा त्यांच्या पाठीशी होत्या. त्यांना चुकवत बहिर्जी काका माहितीतले, म्हणून त्यांनी सुखरूप आबासाहेबांना पट्टा किल्ल्यावर आणलं. पण पट्टा किल्ल्यावर आबासाहेब आजारी पडले. मग तिथेच विश्रांती घेतली. युवराज, त्या परिसरातल्या रामोशी, भिल्ल, महादेव कोळी या लोकांनी स्वयं प्रेरणेनं किल्ल्यावर जागते पहारे ठेवले. मोगलांना एक वीतही पुढे येऊ दिलं नाही त्यांनी. मग काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आबासाहेब रायगडावर आले, पण तेव्हापासून त्यांची तब्येत ठीक नसते. मधून मधून ताप येतो. ही सगळी दगदग त्यांना सोसवली नसती. तब्येती सफाई झाला असता म्हणून आम्ही आलो युवराज. या सगळ्याचा काय अर्थ होतो माहितीये? काय? आमची बायको धाडसाच्या बाबतीत आमच्याही एक पाऊल पुढे आहे. युवराज, तुमच्यासाठी. तुम्ही आमच्यासाठी आलात आणि राणू अक्काही आमच्यासाठी झाल्या. बघता का कुठवर आल्यात ते? नाही येसू, अजून पोहोचल्या नाहीत याचा अर्थ काहीतरी गडबड नक्की आहे. मग आता? तोच विचार करतो आहोत. मुझे कुछ नहीं पता हुजूर, मुझे माफ कर दीजिए हुजूर. हुजूर माफ कर दो हुजूर. हुजूर माफी, माफी हुजूर. करीम,
तुझे मिठाई चाहिए या पिटाई? मुझे माफ कर दो हुजूर, मैं बेकसूर हूँ हुजूर, मुझे माफ कर दो। माफी मिलेगी, जरूर मिलेगी, लेकिन एक शर्त पर मिलेगी। तुझे सारी बातें सच सच बोलनी पड़ेंगी, झूठ नहीं बोलेगा तू। बोल करीम, सच क्या है? सारी बातें सच सच बता दे। अब तक ये तलवार तेरे गले पर थी, अगर तूने झूठ बोला तो ये तलवार तेरे गले के आर पार होगी। बोल, कौन है मेहमान? मेहमान घर में है? बोल। जी जी हुजूर। हाँ, इसे कहते हैं मीठी बोली। सच हमेशा मीठा होता है करीम मियाँ। हाँ, अब ये बता दे कि मेहमान कौन है? बता, कौन है? शंभू राजे की बीवी। शंभू राजे की बीवी तेरे घर में है और तूने मुझे अभी तक नहीं बताया? माफी हुजूर, लेकिन मेरी बीवी ने उनको घर में रखा था, मैंने बताया भी, उनको घर से निकाल दो। इस वक्त कहाँ है? घर में हुजूर। घर में? या खुदा! आज रात को वो निकल जाएंगे हुजूर, अब फिर उनको नहीं रखूंगा। कोई है? हुजूर, ले जाओ इसे। हुजूर छोड़ दो मुझे। और छोड़ना मत इस गद्दार को। हुजूर माफ कर दो, छोड़ो मुझे। हुजूर माफ कर दो, हुजूर छोड़े, हुजूर। काहीतरी गफलत झाली एवढं नक्की, म्हणजे तुमच्या शामियान्यात? पण आमच्या शामियान्यात आम्ही लोड तक्क्यावर पांघरून ओढून तुम्हाला भेटायला आलो आहोत. अहो मग त्यांना असंच वाटेल की तुम्ही झोपलाय. नाही असो, कदाचित एवढा वेळ झोप म्हटल्यावर त्यांना शंका येऊ शकते. त्यात तो मुल्ला महाहरामी आहे. युवराज काय हे? आम्ही ऐकलं होतं की पांडव लक्षागृहात राहिले होते. दुर्योधनाने आणि शकुनीने ते लक्षागृह पेटवून दिलं होतं. येसू, पण निदान पांडवांना लक्षागृहातून खणलेल्या भुयारातून बाहेर तरी पडता आलं होतं. इथं तीही परिस्थिती नाही. आम्ही शामियान्यात नाही हे पाहून दिलेर खान आकाश पाताळ एक करेल, छावणी डोक्यावर घेईल तो.